मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील तब्बल 152 गावांमध्ये अद्यापही कायमस्वरूपी स्मशानभूमी नसल्यानं नागरिकांना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। गावापासून 3 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी मृतदेह घेऊन जावं लागत असून अनेकदा हा प्रवास पायीच करावा लागतो। त्यामुळे मृत्यूनंतरही आदिवासी बांधवांच्या हाल अपेष्टा संपत नसल्याचं दुर्दैवी वास्तव आहे। या गावांमध्ये मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना जंगल, नदी आणि नाले पार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येते। विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते। मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेणेही कठीण होते। काही ठिकाणी पावसामुळे चिता पेटत नसल्यानं मृतदेह अर्धवट जळण्याची दुर्दैवी वेळही ग्रामस्थांवर येत असल्याचं सांगण्यात येतं। गावालगत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राचा अडथळा निर्माण होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करताना विविध प्रशासकीय परवानग्यांची प्रक्रिया असल्यानं हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात येतोय। मृतदेहाला सन्मानाने अंतिम निरोप देण्यासाठी प्रत्येक गावाजवळ मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे। मात्र मेळघाटातील अनेक गावांना अद्याप या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे वन, महसूल आणि आदिवासी विकास विभागानं संयुक्तपणे तातडीने बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।